त्यांचं शरीर जेव्हा जळत असतं, त्याच्याच बाजूला एक पूर्ण काठोकाठ पाण्याने भरलेली बादलीही असते. पण कुठेच तडफडल्याच्या किंवा स्वतःला वाचवल्याच्या खुणा नसतात. बाथटबमध्ये फक्त शांतपणे जणू काही झोपलाय अशा पद्धतीने पूर्णपणे जळलेला अरबिंदो डे यांचा मृतदेह त्यांना सापडतो. त्या अख्ख्या घरामध्ये एक विलक्षण कुबट घाणेरडा वास येतो, जो कदाचित कुठचाही पोलीस ज्यांनी इतक्या भयंकर गोष्टी सुद्धा याच्या आधी बघितलेल्या असतील त्यांच्या सहनशक्ती पलीकडचा हा दर्प त्या अख्ख्या घराला येत असतो. जेव्हा ते त्या वासाच्या दिशेने जातात तेव्हा त्यांना दिसते एक अंधारी खोली. ह्या अंधाऱ्या खोलीचं दार फोडून जेव्हा ते आत जातात तेव्हा त्यांना दिसतं की त्या खोलीच्या दारापाशीच पुस्तकांनी बनवलेली एक भिंत आहे. ती खोलीमध्ये लाईटचा प्रकाशाचा एकही स्रोत, एक छोटी तिरीप सुद्धा नाहीये. कसं बसं ते काहीतरी करून लाईट तिकडे निर्माण करतात आणि इतकी भयंकर दृश्य बाहेर बघूनही ते जी गोष्ट आत बघणार आहेत ह्याच्यासाठी ते कोणीच तयार नसतात. जेव्हा ते काहीतरी करून तिकडे प्रकाश आणतात खोलीत तेव्हा त्यांना दिसतं की तिकडे त्या बेडवर एक मृतदेह आहे, ज्याचा आता फक्त सांगाडे उरलेत. तो पूर्ण मृतदेह हा डिकम्पोज होऊन गेलेला आहे. त्याच्यावर फ्लेशचा एकही कण उरला नाहीये, मांसाचा एकही कण उरला नाही. पण तरीही ॲज इफ ही व्यक्ती बाहेर जायला निघाली अशा पद्धतीने त्या मृतदेहाला कपडे मात्र घातलेले. थंडी वाजू नये म्हणून आपण आपल्या प्रियजनांना जसं पांघरूण घालतो तसं त्या मृतदेहाला पांघरूणही घातलेलं आहे. त्या मृतदेहाच्या समोरच एक खाण्याची प्लेट पण आहे, ज्याच्यातलं अन्न सुद्धा कुजत चाललेलं आहे. ते जेव्हा खिडकीपाशी पोहोचतात तेव्हा त्यांना कळतं की नुसते पडदे लावले गेले नाहीये, तर त्या खिडकीला काळे कागद लावलेले आहेत. आणि एवढंच नाही तर टेप आणि इतर गोष्टींच्या मदतीने त्या खिडकीच्या कडा पूर्णपणे सील केलेल्या आहेत. पोलीस खिडकी उघडतात तेव्हा त्यांना या खोलीमधल्या अजून भयानक गोष्टी दिसतात.